नमस्कार मंडळी. आजच्या न्यूमरॉलॉजीच्या अंकशास्त्राच्या या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी डॉक्टर चैत्रा, न्यूमरॉलॉजिस्ट आणि क्रिस्टल कन्सल्टंट आपल्या सगळ्यांचं या नवीन भागामध्ये खूप स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत अशा व्यक्तींबद्दल ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12 आणि 21 आणि 23 या तारखेला झालेला आहे. म्हणजेच ज्यांचा जन्मांक हा 3 आहे. अशा व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बोलणार आहोत. सो मंडळी, ज्यांचा जन्म 3 तारखेला, 12 तारखेला, 21 किंवा 30 तारखेला झालेला आहे, यांचा जन्मांक आहे 3. म्हणजेच यांचा स्वामी ग्रह आहे ज्युपिटर किंवा गुरु. सो न्यूमरॉलॉजी किंवा अंकशास्त्रामध्ये हा नंबर हा सगळ्यात भाग्यशाली नंबर मानला जातो. म्हणजेच असं मानलं जातं की ह्या लोकांनी मागच्या जन्मात नक्की काहीतरी पुण्य केलं आहे, म्हणून यांचा स्वामी ग्रह या जन्मामध्ये गुरु आहे. सो गुरु म्हणजे शिक्षक, म्हणजेच टीचर. तर ह्या लोकांना नॉलेज घेणं खूप जास्त आवडतं. त्यांना नवीन-नवीन गोष्टी सतत शिकायला फार आवडतं आणि त्या शिकवायलाही खूप जास्त आवडतं. शिवाय गुरु हा जो नंबर आहे, हा आहे नॉलेजचा, विस्डमचा. त्यामुळे हे लोकं हुशार तर असतात, पण जेव्हा कोणी त्यांच्याकडे कुठलाही सल्ला मागायला येतो, तो सल्ला ते अचूक देऊ शकतात आणि ते जे काही बोलतात, हे लोकांना खूप आवडतं आणि लोकांना त्याच्यावरती विचार करणं किंवा लोकांना त्यांचे सल्ले फॉलो करणं, त्यांचं ऐकणं हे खूप जास्त पटतं. सो हे लोक नैतिकतेने वागणारे असतात, अभ्यासात खूप पुढे असतात, सरळ मार्गी असतात, सात्विक असतात. त्यांना स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जाणं आवडतं. ते जेवढे नैतिकतेने वागतात, तसेच ते एक्सपेक्ट करतात, की दुसऱ्यांनीही तसंच वागावं, सरळ मार्गी राहावं. अ, खूप जास्त अभ्यास करायलाही आवडतं. अभ्यासात हुशार असतात, अभ्यासात पुढे असतात. कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं सतत नॉलेज घेत राहायचं. त्या गोष्टींबद्दल उत्सुकता असणं किंवा त्याच्याबद्दल समजून घेणं, कुठलीही गोष्ट असू दे, सायन्समधलं असू दे, पॉलिटिक्समधलं असू दे, ॲस्ट्रॉलॉजीमधलं असू दे, ह्या कुठल्याही फील्डमधलं नॉलेज त्यांना घ्यायला आवडतं आणि ते त्यांना ग्रहण करणं त्या नॉलेजचं किंवा ते समजून घेणं, ते लक्षात ठेवणं हे खूप छान प्रकारे जमतं. फॅमिलीला खूप जास्त इम्पोर्टन्स देतात. फॅमिलीसाठी कधीही वेळ काढणं, फॅमिलीला घेऊन बाहेर जाणं, त्यांना वेळ देणं हे खूप जास्त आवडतं त्यांना आणि फॅमिलीसाठी कधीही पुढे असतात. कधी कुठलीही वेळ आली तर फॅमिलीसाठी आधी उभे राहणारे असतात. त्यांना बाकीच्या गोष्टींपेक्षा फॅमिलीसाठी आणि स्वतःसाठी वेळ द्यायला जास्त आवडतं. तसंच रिलिजियस असतात, धार्मिक असतात फार जास्त. 3 नंबरवाले तुम्ही जर बघाल तर सगळ्यात जास्त आध्यात्मिक असतात. सगळ्या नंबर्समध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त आध्यात्मिक किंवा सात्विक जर कोणी असेल तर हे 3 नंबरवाले असतात. कारण त्यांचा स्वामी ग्रहच हा गुरु असल्यामुळे त्यांच्यावरती ती कृपा असते गुरुग्रहाची आणि गुरु हा सगळ्या देवतांचेच गुरु मानले गेलेले आहेत. त्यामुळे गुरुग्रहाची जेव्हा कृपा तुमच्यावर असते, तेव्हा तुम्ही कोणालाही फसवायच्या मागे जात नाही किंवा त्या भानगडीतच पडत नाही. आपण झालं, आपलं काम झालं, अशी सात्विक वृत्ती ह्यांची असते आणि ते दुसऱ्यालाही तसंच शिकवतात. सो गुरुग्रहाची कृपा असल्यामुळे ह्यांचं संभाषणही तेवढंच चांगलं असतं. त्यांच्या भाषेवरती त्यांची खूप छान कमांड असते. त्यामुळे कुठल्याही फील्डमध्ये जिथे संभाषण पाहिजे, चांगलं कम्युनिकेशन पाहिजे, जिथे लोकांबरोबर बोलणं खूप जास्त इम्पोर्टंट आहे, असे फील्ड्स त्यांना खूप जास्त सूट होतात. म्हणजे टीचर्स, शिक्षक असू दे, जिथे मुलांशी संवाद साधायचा आहे, मुलांना शिकवायचं आहे, अशा ठिकाणी गुरु नंबरचे नेहमीच आपण बघू शकतो. शिवाय जिथे डॉक्टर्स म्हणा किंवा अकल्ट सायन्समध्ये जिथे लोकांशी बोलणं असतं, जिथे हीलिंगची गरज असते किंवा जिथे सल्ला द्यायचा असतो, काउन्सिलर्स, कम्युनिकेटर्स या सगळ्या ठिकाणी 3 नंबरवाले खूप जास्त छान काम करू शकतात. सो संभाषण कला खूप छान असल्यामुळे, कम्युनिकेशन खूप छान असल्यामुळे बऱ्याच वेळा लोक त्यांचा सल्ला घेतात, त्यांच्याकडनं समजून घेतात गोष्टी. तसंच हे लोक खूप आशावादी पण असतात. स्वतः ऑप्टिमिस्टिक असल्यामुळे ते दुसऱ्यालाही तसाच आशावाद देतात आणि त्यांना इन्स्पायर्ड ठेवतात. त्यामुळे कधी कोणी सॅड असेल, दुःखी असेल आणि जर तुम्ही तुमच्या 3 नंबरच्या मित्राकडनं सल्ला घेतलात, तर तुम्हाला नक्कीच तो पटतो. बरं वाटतं त्यांच्याशी बोलल्यानंतर. तुम्ही मन मोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधू शकता. तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जर बघितलं, एक तर तुम्ही स्वतः 3 नंबरचे असाल किंवा तुमचा कोणी मित्र, दोस्त, फ्रेंड 3 नंबरचा असेल, तर तुम्ही त्याच्याशी खूप छान मोकळेपणाने संवाद साधू शकता. सो हे लोक असे असतात, की ज्यांना जे आपल्या शत्रूलाही स्वतःचा मित्र बनवून घेऊ शकतील, फक्त त्यांच्या वाकचातुर्यावरती.
या लोकांना शक्यतो पैशाची कमतरता कधीच भासत नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये अडी-अडचणीला कुठून ना कुठून तरी पैसा नक्कीच उभा राहतो. सो असं जनरली होत नाही, की अकाउंट पूर्णपणे नील झालेलं आहे आणि हातात काहीच नाहीये. कुठून ना कुठून तरी ह्यांना नक्की नेहमी मदत मिळते आणि ते त्या संकटातून बाहेर येतात. पण कधी-कधी आत्मविश्वास किंवा अति आत्मविश्वास हा त्यांना नडू शकतो. त्यांचा कामात जेवढा फोकस चांगला आहे आणि ते जेवढ्या छान प्रकारे काम करू शकतात, पण ते जर अति आत्मविश्वासू झाले, तर मात्र त्यांना त्याचा फटका बसतो आणि ते जे होणार आहे ते काम नक्कीच बिघडतं. अशा लोकांनी शक्यतो नॉन-व्हेज किंवा अल्कोहोल याचं सेवन टाळावं, कारण हा गुरूचा नंबर आहे. तुम्हाला जर गुरुग्रहाची पूर्णपणे कृपा हवी असेल, तर शक्यतो ह्या गोष्टींचा वापर करू नये आहारामध्ये. शिवाय हे लोक जे असतात, हे कुठलंही तळलेलं पदार्थ किंवा ज्याच्यामध्ये फॅट्स जास्त आहेत, हे खाल्ल्यामुळे लगेच चरबी वाढून त्यांचं वजन वाढू शकतं. सो ह्या गोष्टींवरतीही कंट्रोल ठेवायला पाहिजे. वयाच्या 40शी नंतर मात्र हे लोकं अध्यात्माकडे वळण्याचे 99% चान्सेस असतात. कारण गुरुग्रहाची कृपा असल्यामुळे त्यांना ही जर्नी देखील खूप आवडते. सो जसं त्यांची वृत्तीच सात्विक असते, अध्यात्माकडे वळल्यानंतर त्यांना ती जर्नी अजून जास्त भावते मनाला आणि त्यांना त्या जर्नीमध्ये खूप जास्त आनंद होतो. मेडिटेशन करणं किंवा स्ट्रेस फ्री लाईफ जगणं याकडे त्यांचा फोकस जास्त असतो. मेडिटेशन केल्यामुळे त्यांना लगेच त्यांचा स्ट्रेस रिलीफ होतो. कुठल्याही देवाच्या सानिध्यात राहिल्यानंतर किंवा मंदिरात गेल्यानंतर ह्या लोकांना खूप जास्त बरं वाटतं. हा सगळ्यात त्यांचा मोठा पॉइंट आहे स्ट्रेस बस्ट करण्यासाठीचा. सो मंडळी, जसं 2 मुलांक असलेले इमोशनली विचार करतात, भावनिकदृष्ट्या निर्णय घेतात, तसंच 3 नंबरवाले हे खूप जास्त प्रॅक्टिकल असतात. ते प्रॅक्टिकली विचार करतात, प्रॅक्टिकली निर्णय घेतात, फोकस खूप छान असतो त्यांचा. कामामध्येही आणि विचारांमध्येही ते खूप जास्त क्लिअर असतात. म्हणजे सगळ्यात जास्त सॉर्टेड लोकं आपण जे म्हणू शकतो, की हां, क्लिअर फोकस, काही भावनिक गुंतागुंत नाही. हे करायचं तर हेच करायचं आहे, असा ॲटिट्यूड असतो यांचा. सो 3 मुलांक असलेले फेमस पर्सनॅलिटीज जे आहेत ते आहेत करीना कपूर, श्रेया घोषाल, विद्युत जमवाल, युवराज सिंग, स्वर्गीय श्री राजेंद्र प्रसादजी. ओके. सो ज्यांच्याकडे भरपूर नॉलेज असतं आणि ते त्या नॉलेजचा खूप पुरेपूर उपयोग करून घेतात, ते हुशारीने वागतात. असे हे जन्मांक 3 असलेले लोक तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर तुम्ही स्वतः 3 नंबर असाल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की किती पटलं आहे तुम्हाला हे, आणि नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ज्यांचा मूलांक आहे 4, म्हणजेच ज्याचा स्वामी ग्रह आहे राहू. सो नमस्कार. पुढच्या भागामध्ये परत भेटू.